नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर चला, आज सौरभचा वैदिक सोहळा आहे। तर आता पहिलं देवक आणायला चाललोय। तर मस्त रेडी झाले मी देवकासाठी। तर आत्याबाईंनी सगळी तयारी केली देवकाची। चला हे घेऊ का? आज वैदिक सोहळा। तर सकाळी ना पहिले आज सकाळी भरपूर अशा विधी असतात। तर म्हणजे मांडवडं आहे टाकलं जातात, देवक आणलं जातं, भाऊबंधांचं, लेक जावयांचं, तर खूप सारे असतात। तर ते सकाळी आम्ही सगळं लवकर उठून आवरत होतो। तर पहिले मांडवडं आहे टाकले जातात। तर मग आपलं मांडव तर असतो, पण हा पहिल्यापासून आहे ना हा लिंब आणि आंब्याच्या पानांचा आहे ना मांडव टाकण्याची प्रथा आहे। तर आणि ते अजूनपर्यंत चालूच आहे। तर म्हणजे पहिले ना बैलगाड्या भरून यायच्या, खूप साऱ्या बैलगाड्या यायच्या आणि मांडव टाकला जायचा। तर आता ट्रॅक्टरमध्ये चांगल्या करायचा, बैलगाडी आता जास्त दिसून येत नाही। तर हे माझे काका आहे, त्यांनीच आणले मळ्यामधून। तर ट्रॅक्टरमध्ये लिंबाची डहाळे, तर लहान मावशीने ट्रॅक्टरला ओवाळलं आणि काकाने ना जे आणतात ना ट्रॅक्टर, तर त्यांच्यावर टॉवेल टोपी टाकली आणि आता मांडव टाकत होते सगळेजण। आणि मांडव टाकल्यानंतर आहे ना लेक जावेचं देवक आणलं जातं। तर मिस्टरांनी आणि मी ना देवक आणलं आणि देवकामध्ये ना मला ना हा जो माझ्या गळ्यामध्ये हार दिसतोय ना, तर राणी हार, तो त्यांनी मला दिला आहे देवकाचा। तर चला, तर मग आम्ही ना गाठ बांधत होती आणि सांगत होती की ते गाठ सोडल्याशिवाय, उखाणा घेतल्याशिवाय तुमची गाठ सोडली जाणार नाही। तर असं खूप म्हणजे सगळं गोंधळ होतं, त्यामुळे मला काही सगळं म्यूट करायला लागलं। तर चला, आता देवक आणायला आम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये जाणार आहे। तर लेक जावयाचं देवक आणल्यानंतर भाऊबंधांचं देवक आणलं जातं। तर माझ्या काकीने आणि काकांनीही नंतर देवक आणलं। तर चला, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर इथे आम्ही मंदिरामध्ये आलो आहे देवक घेऊन। तर इथे ना, तर आत्यास आम्हाला ज्याप्रमाणे सांगत होत्या त्याप्रमाणे करत होत्या। आत्यांना सगळी काही माहिती आहे ना। तर आता इथे ना आपण जे देव आणलेले असतात ना, तर म्हणजे तिथे पहिले देव ठेवलेले असतात, त्याची पूजा करायची आणि पुन्हा ते वाजत गाजत आपल्या घरी देव न्यायचे असतात। तर म्हणजे काही सोनाऱ्याकडे नेतात, पण आम्ही ना पहिलेच सोनाऱ्याकडे बनवून आणलेले होते ना। तर आता मारुतीच्या मंदिरामध्ये चालू आहे, मारुतीरायांच्या मंदिरामध्ये चालू आहे। तर इथे मी पूजा केली आणि शिदा आणलेला असतो, म्हणजे हरभऱ्याची डाळ, गव्हाचं पीठ वगैरे, तर हे सगळं काही इथं ठेवलं जातं। तर मिस्टरांनी ही पूजा केली इथे। तर असं हे देवक आणणं, त्यानंतर भाऊबंधांचं देवक। तर इथे देवाची पूजा केल्यानंतर हे पुन्हा ना आपण हे देव आहे ना पुन्हा असं वाजत गाजत देव घरी नेतात। हे बघा गव्हाचं पीठ वगैरे, तर शिदा दिला जातो देवाला। तर शिदा आता ठेवतोय आम्ही तांदूळ, गव्हाचं पीठ, हरभऱ्याची डाळ, तर खोबऱ्याची वाटी, गूळ, असं काही सगळं दिलं जातं।
तर आता आम्ही देवक घेऊन आलो आहे आणि आता इथे ना घराच्या बाहेर आहे ना बसतो आहे. तर पहिले आता तळी भरतील आणि त्यानंतर देवाचा अभिषेक वगैरे होईल, पूजा होईल आणि त्यानंतर घरामध्ये आपण देवघरामध्ये देव ठेवून द्यायचे. तर आत्याला सगळी माहिती तर त्या सांगत होत्या. तर हे बघा, तर नागलीचे पाने ना असे तांब्यामध्ये ठेवले आणि आता तळी वगैरे भरतील. तर आता 5 ते वरती खाली उचलून मी भरून ठेवले मोठं गायन करती महाराष्ट्र सुंदरी हिरवाच्याला अंगावर सदानंदाचा एकच येळकोट जय मल्हार गौरी बाबा जय. अरे बहिण नाही बाबा राहिला ना अन्ना जोडीलाय तर आता देवाचा अभिषेक होईल, देवाची पूजा होईल आणि त्यानंतर देव आपल्या देवघरामध्ये ठेवायचा. तर आज जावयाचाच मान असतो देवाची पूजा वगैरे करायची. तर मिस्टर करत होते आणि त्यानंतर आम्ही छान मस्त असे उखाणे घेतले. मिस्टरांचं उखाणंही खूप भारी आहे, तर नक्की ऐका. साडी घालते फॅशनची, पदर माझा साधा, संदीपराव माझे कृष्ण, मी त्यांची राधा. आता कृष्ण नाव घ्या. नाही नाही, कृष्णाला नाव यायला पाहिजे. ऐका ऐका, दाजी नाव घेते. तर कसं वाटलं उखाणं? मस्त ना. तर आता भाऊबंधांचं देवक, तर म्हणजे भाऊबंधांचं देवक आहे ना, तर म्हणजे आपल्यात वेगवेगळे देवक असतात. तर त्यामध्ये आता रुईचं फूल ठेवलं जातं, पानं वगैरे असतात ते. तर ते घेऊन आपण पुन्हा मारुती मंदिरामध्ये जाणार. पुन्हा तो शिदा असतो ना, पुन्हा तिथं ठेवला जातो.
तर ही माझी तेजू नानी, तर मावशीही लागते आणि नानीही लागते. तर नाना तर आता हे देवक मारुती मंदिरामध्ये घेऊन जाणार, हे भाऊबंदांचं देवक. आता नाव घ्या मग बांधा. तर आपण वडे करतो ना, तर शेवई, वडे, पोळी, म्हणजे उडदाचा पापड हे सगळं असतं. रुईचं पान वगैरे फूल त्याच्यामध्ये असतं आणि अशी पत्रवळीमध्ये ते बांधलं जातं आणि असं आहे ना मुसळ असते ना त्याला ते बांधतात पॅक. आणि हे पण आहे ना आपण जिथे ना ते मेड बांधतात ना तिथेच हे लावलं जातं. तर हे असं भाऊबंदांचं देवक असतं. भरपूर अशा प्रथा आहे ज्या लग्न कार्यामध्ये केल्या जातात आणि असं म्हणजे करायलाही छान वाटतात. अशा जुन्या परंपरा, तर जुन्या काही विधी, तर सगळे काही लग्न कार्यामध्ये करतात आणि सगळे सहभागी होतात, तर छान पण वाटतं. तर आता जास्त काही म्हणजे पूर्वीच्या लोकांना सगळ्या प्रथा वगैरे माहिती आहे, तर आत्याबाई सगळं सांगत होत्या आणि त्याप्रमाणे सगळेजण आम्ही करत होतो. त्यानंतर आता काका काकीचाही उखाणा आहे का. नाव घ्या. समुद्राचे पाणी असते खूप खारे, त्याच्या सोनीसाठी तोडून आणले मी चंद्र आणि तारे. वा वा. महादेवाच्या पिंडीला नागाचा येडा, ज्ञानेश्वराचा माझा जन्मजन्मीचा जोडा. तर देवक आणल्यानंतर आता माथणी भरली जाते. तर 5 सुहासनी असतात ना, त्या डोक्यावरती ना कलश घेऊन ना पूर्ण असं एक चक्कर मारतात आणि ते वाजंत्रे आहे ना ते वाजत गाजत ना असे दोन्ही पारांना आता चक्कर मारतील आणि एक एक जण माथणी भरेल. आणि माथणी भरतानाही मस्त प्रत्येकजण उखाणा घेतं. हे बघा आत्याबाई सगळ्यांना सांगताय. थोडं थोडं पाणी होतं बरं का, फुल भरू नका. दोघीला पण बसायला राहू द्या. झालंय ना आता थोडं थोडं उपवाळी पाहिजे ती. थोडं थोडं वाटतं फक्त, कारण लय उपलायला जन्मावशी झालं ना आता. हो एक दिवस लावायचं इकडंच नाही, बाईने गेली वाटतं, कुठं गेली पण. महिना बसल्या का. थांबा एक मिनिट, फोटो घेतो. सगळे येता का एक एक फोटो घेतो. ठीक आहे बघा इथे तुम्ही इकडे या ना, ते बॅकग्राऊंडला दिसतंय. इथे बघा समोर आजी कॅमेऱ्यात इथे इथे. ओके जाऊ. आता एवढं नसतं आठवायचं, पटापटा आवरायचं असतं. राशीच राशी आणि विष्णू पाटलांचं नाव घेते आणि लग्नाच्या आणि माथणी करायच्या दिवशी पाणी पोहोचून देणार नाही. मला नावच येत नाही. नाव घेते, तुमचा मान राख. मला नाव नाही. थांबा तसंच बघा इथे समोर. ओके
थोडं थोडं राहू दे आम्हाला. काहीतरी म्हणा ना. महादेवाच्या मना जाऊ दे. हा मग तेच जाऊ द्या. आशीर्वादाचे वेद वाकून दिवस रावांचं नाव घेते तुमचं मान राखतो. गार गार माठामध्ये ताजे ताजे पाणी सागर माझे मनाचे राज. तर अशा प्रकारे माथणी भरली जाते. माथणी भरण्याची ही एक प्रथा आहे. तर चला मग इथंच आजची व्हिडिओची एंड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन नसल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय. इथे बघा समोर कॅमेऱ्यात. मी उभी राहिली उभे होते तळ्यात मोती गळ्यात सुदाम गावांसारखा हिरा माझ्या गळ्यात.